बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी बड्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र सुनेत्रा पवारांच्या विरोधात एक नाही दोन नाही तर तब्बल 22 उमेदवारांनी आव्हान कायम ठेवलं. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींसाठी ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही. या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आवाहन केल्यानंतर 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. यात काँग्रेसच्या आकाश मोरे यांचाही समावेश होता. इथं काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र मोरे यांच्यासह 30 लोकांनी इथं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अद्यापही 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठाम आहेत आणि आपापल्या परीनं प्रचार सुद्धा त्यांचा सुरू आहे. इकडं सुनेत्रा पवारांसाठी संपूर्ण पवार कुटुंबासह भाजप आणि शिवसेनेनं ताकद लावल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीच्या या रणधुमाळीमध्ये सुनेत्रा पवार या निवडून येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं असलं तरी लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीला मोठं स्थान आहे. त्यामुळं निकाल लागेपर्यंत या विजयावर शिक्कामोर्तब होत नसतो. अशातच इथं सुनेत्रा वहिनींसाठी नेमकं वातावरण कसं आहे, कसं त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि खास करून सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय प्लॅन इथं राबवले जात आहेत. याच संदर्भामध्ये पोल पंडित या सर्वे करणाऱ्या संस्थेनं तिथं फिरून काढलेली काही महत्त्वाची निरीक्षणं आणि अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेस पक्षानं माघार घेतल्यामुळं इथली जी निवडणूक आहे ती एकतर्फी होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बारामती विधानसभेच्या या निवडणुकीसाठी आता 22 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि सुनेत्रा पवार तिथल्या महत्त्वाच्या उमेदवार मानल्या जात आहेत. अजित पवारांनी जेव्हा 2021ला इथली निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये 23 उमेदवार होते. आता सुनेत्रा पवारांसमोर करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले वगळता इतर अपक्ष उमेदवार हे अल्पपरिचित असल्याचंच एकूण दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुद्धा बारामतीतल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि त्यांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांना तिथं तशा पद्धतीचं आवाहन केलं. याशिवाय देवेंद्र फडणवीसांसह सर्वच पक्षातील जवळपास नेत्यांची उपस्थिती त्यांच्या म्हणजे सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला, या निवडणुकीच्या सांगता सभेला राहिल्याचं आपण बघितलं. या सांगता सभेमध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण हा चर्चेचा विषय ठरला होता. पवारांचे पारंपरिक विरोधक राहिलेले चंद्रराव तावडे यांचं सहकार्य मिळवण्यासाठी रोहित पवार, जय पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचंही या काळामध्ये दिसून आलेलं आहे. एकूणच ग्राउंड स्तरावरती जर आपण बघायला गेलं तर बारामतीमध्ये सगळेच जण आपापल्या परीनं डोर टू डोअर जाऊन प्रचार करताना दिसत आहेत आणि लोकांशी या संदर्भामध्ये चर्चा करताना सुद्धा दिसून येत आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे गावनिहाय भेटी आणि प्रचार दौरे करत असल्याचं दिसून आले. जय पवार आणि आमदार रोहित पवार यांचं मतदारसंघांमध्ये गावनिहाय दौरे सुरूच आहेत आणि स्थानिक नागरिकांना ते डोर टू डोअर जाऊन भेटतायत आणि त्यांना मतदानासाठी भावनिक साथ घालताना सुद्धा दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून शर्मिला पवार या सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं तिथं दिसून आलेलं आहे. दुसरीकडं पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गावनिहाय बैठका घेत आहेत. अधिकाधिक मतदान करण्याचं ते आवाहन करताना सुद्धा दिसून येत आहेत आणि एकंदरीतच पाहिलं तर हा प्रचार जो आहे तो सगळ्याच पक्षांनी सुनेत्रा पवारांसाठी ज्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्याच पक्षांनी, सगळ्याच नेत्यांनी फार सूक्ष्म पद्धतीनं करत असल्याचं दिसून येतंय. महायुती म्हणून सगळेजण सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसून येतच आहेत. शिवाय काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी जसं की मगाशी सांगितलं की रोहित पवारांनी सुद्धा सुनेत्रा पवारांसाठी मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळते. इथं एकूणच सगळं पवार कुटुंबीय जे आहे ते सुनेत्रा पवारांच्या
मोठ्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी सुद्धा या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती भली मोठी पोस्ट लिहिलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्या पक्षाकडून पूर्णपणे पाठिंबा हा सुनेत्रा पवारांना त्यांनी जाहीर केलेला आहे। अर्थात ते प्रत्यक्ष मैदानामध्ये बारामतीमध्ये दिसले नसले प्रकृतीच्या कारणास्तव, तरी सुद्धा त्यांनी आपला पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे। तिकडं वंचित बहुजन युवा आघाडीचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते, परंतु त्यांनी सुनेत्रा पवारांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिलेला आहे। त्यांचा बारामती शहरामध्ये मर्यादित प्रभाव दिसून येतोय। बारामती तालुक्यातला धनगर समाज आणि मुस्लिम समाजानं सुद्धा सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये बहुजन समाज पक्ष हा तटस्थ असल्याचं इथं दिसून येतोय। आपण मागच्या नगरपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं की बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाची एक सदस्य ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून तिथून निवडून आली होती। त्यामुळे तिथं काहीसा प्रभाव आहे या पक्षाचा, मात्र ते तटस्थ असल्याचं सध्या तरी दिसून येते असं या एकूणच या निरीक्षणामध्ये दिसून आलेलं आहे। आता बारामती संदर्भामध्ये पोल पंडितचे वरिष्ठ व्यवस्थापक असलेले अजिंक्य जवळेकर यांनी एका मिनिटात सांगितलेलं जे महत्त्वाचं निरीक्षण आहे ते आधी ऐका आणि मग आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे जाऊयात। दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते। काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निवडणुकीची काहीशी चर्चा झाली, परंतु पुन्हा त्यांनी माघार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक कमालीची एकतर्फी झाली। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात घेतलेली सक्रियता, सोबतच पवार कुटुंबियातील सदस्यांनी दाखवलेला सहभाग आणि ज्यांचा मतदारसंघात थोडाही प्रभाव नाही असे असणारे विरोधक, या सगळ्या बाबी लक्षात घेता या निवडणुकीला बिनविरोध निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। विशेषतः पोटनिवडणूक असून देखील बारामतीतील मतदारांमध्ये निवडणुकीला घेऊन कमालीचा उत्साह दिसतो आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार या किती मताधिक्याने हा विजय मिळवणार हे पाहणे महत्त्वाचे असणार। आता बारामतीतल्या एकूणच या सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एकच चर्चा सध्या तिथं सुरू आहे, ती आहे सुनेत्रा पवार यांना किती लीड मिळणार। या लीडवरूनच एकंदरीत या बारामती मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे आणि पार्थ पवारांसह अनेकांनी विक्रमी लीडवरती फोकस केलेला आहे। त्यामुळं त्यांच्यासमोर हे एक प्रकारचं चॅलेंजच आहे, कारण मतदाना दिवशी वाढतं तापमान असेल किंवा ऊन असेल, त्यामुळं मतदानाच्या टक्क्यामध्ये घसरण होऊ शकते असं सांगितलं जाते। त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढवणं हे गरजेचं आहे। एकूणच महायुतीसह महाविकास आघाडीनंही सुनेत्रा वहिनींसाठी जोर लावलेला आहे। अजितदादांच्या आठवणी सांगत, दादांचं कार्यकर्तृत्व सांगत हा प्रचार जोरात सुरू आहे आणि अर्थातच पुढचे अनेक वर्ष दादांनी करून ठेवलेली जी कामं आहेत, ही कामं सुनेत्रा पवारांसाठी जमेची बाजू राहणार आहेत। आता सुनेत्रा पवार वैयक्तिकरित्या त्यामध्ये कशी भर टाकतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत आता 23 एप्रिलला इथं मतदान होणार आहे आणि 4 मेला निकाल आपल्या हातात येणार आहे। त्यामुळे या निकालामध्ये सुनेत्रा पवार कशी बाजी मारतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतंय, तुमची बारामतीच्या संदर्भातली काही निरीक्षणं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।